खूप आनंद झालेला आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही लढाई कशी होती। धनशक्ती सगळ्या ऑल पॉसिबल जे करता येत होतं ते त्यांनी शक्य होतं ते सगळं केलं। म्हणजे इतकं होतं की कल्याण डोंबिवलीचे सगळीकडचेच ॲक्च्युअली आमचे उमेदवार पळवले। खूप आनंद झालेला आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही लढाई कशी होती। धनशक्ती सगळ्या ऑल पॉसिबल जे करता येत होतं ते त्यांनी शक्य होतं ते सगळं केलं। म्हणजे इतकं होतं की कल्याण डोंबिवलीचे सगळीकडचेच ॲक्च्युअली आमचे उमेदवार पळवले। आमचे सगळे शाखाध्यक्ष म्हणजे जे त्यांना शक्य होतं ते सगळं त्यांनी घेतलं। तरीसुद्धा आम्ही जी पद्धतीने लढाई दिलेली आहे त्याच्याबद्दल मला सगळ्यांचं कौतुक आहे की आम्ही पैशाने पण कमी पडलो, पण आमच्याकडे असे जे कार्यकर्त्यांची जी फळी आहे त्यांनी लढून सीट्स आणल्या। आम्ही म्हणून त्यांना आज औक्षण चालू आहे इथे। पण काय सांगाल, कारण ज्या पद्धतीची ही लढत झाली एकूणच लढतीमध्ये अगदी सगळे मंत्री देखील त्या प्रचारासाठी उतरलेले बघायला मिळाले आणि उमेदवार या ठिकाणी जे आहेत ते निवडून आलेले बघायला मिळाले। तुम्हाला गंमत सांगते मी की तिथे त्यांनी किती लोक उतरवू देत, पण आमच्याकडे तर एक रिक्षावाल्याची बायको आली आहे। म्हणजे आम्ही पैशाने तर कमी होतोच, पण मी जसं बोलली तसं की आमच्याकडे कार्यकर्त्यांची जी फळी आहे ना, मला मध्ये एक असा व्हॉट्सअपवर मेसेज आला होता की किती विद्यार्थी सोडून गेले तरी प्रिन्सिपल काय थकत नाही। तसंच आहे की विद्यार्थी तो घडवत असतो। तसंच आहे की त्यांना म्हणजे मला कमाल वाटते की भारतीय जनता पक्ष हा इतक्या वर्षाचा पक्ष आहे, पण तुम्ही त्यांची जर लोकसभेतले खासदार, विधानसभेतले आमदार आणि इकडे कॉर्पोरेशनचे जर तुम्ही लिस्ट बघितलीत ना, तर त्यांच्याकडचे 10% पण नसतात। म्हणजे निवडणूक आल्या इतकी त्यांची वाईट अवस्था असते की ते बघत असतात की तुम्ही कोणाला देताय। मग आमच्या तर उमेदवारांना सांगून ठेवलं असतं की या इकडे, म्हणजे कल्याण डोंबिवली तुम्ही बघाल तर आमच्या 2 अख्ख्या शहर बॉडीज त्यांनी पळवल्या, तरीसुद्धा आमचे 5 नगरसेवक आले। म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमचे शहर अध्यक्ष, महिला, पुरुष, विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, म्हणजे मी बोलली तसं की जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते, तरीसुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे 5 आले। त्यांनी पैसे ओतले, माणसं चोरली। नवी मुंबईमध्ये आम्ही उघडलं। सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील। ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप नवी मुंबईमध्ये पण बघितलं की सत्ताधाऱ्यांमधलेच 2 मंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना काही अर्थ नसतो। ते निवडणुकीच्या नाही फायदा नाही, ते त्यांचे स्वतःच एकमेकांना मलाईन करतात। जसं आता अजित पवारांबद्दल पण ते बोलले की आम्ही फाईली बंद केल्या नाही आहेत, आणि त्याच अजित पवारांना परत तुम्ही युतीमध्ये सत्तेत घेऊन बसता। म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, लोकांनी डोळे उघडले पाहिजेत की जे लोक सत्तेधीश आहेत ते आत्ता निवडणुकीच्या मध्ये एकमेकांबद्दल काय बोलत होते। म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्याबद्दल पुरावे आहेत, पण जोपर्यंत मी सत्ता उपभोगतोय तोपर्यंत मी तुझे काही पुरावे देणार नाही। आणि झालं सत्य परत भांडायची वेळ आली की परत भांडायला सुरुवात। शिवसेनेच्या 2 गटामुळे मराठी मतं विभागली आहेत असं वाटते। मला असं वाटतं की मला उद्धव आणि रश्मी आणि राज सगळ्यांचं खास करून मला अभिमान आहे आणि मी अभिनंदन करीन की आमचे सगळे नगरसेवक नेले होते। उद्धवचे मावळे गेल्याला 84 का काहीतरी होते, त्यातले सगळे नेले होते, 60-65 नेले होते। त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे मावळे 65-66 असतील। सो आम्ही खूप चांगली लढत दिली आहे। आणि परत मी सांगते, खूप चांगली लढत विदाऊट आपण असं म्हणतो की सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवायला लागतं, तेवढं धान्यच आम्ही पुरवलं। आणि तिथे म्हणजे तोफ, मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत दिली। असं म्हणतात की ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला असं ट्रोल केलं जातं। ते त्यांना आता भय बघा, ते त्यांना काय ट्रोल करायचं ते करू दे। आम्ही ट्रोलच ना, मी तर कधीच उत्तर देत नाही। ठाण्यात एकही जागा आलेली नाही। खरं तर अविनाश जाधव प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन ठाण्यात कसं आहे माहिती आहे ना, DCM असल्यामुळे त्यांनी आमचे उमेदवारचे फॉर्म 2-3 उमेदवारांचे फॉर्म असेच रद्द केले। मी तर जसं बोलली तसं कल्याण डोंबिवली तसंच सगळीकडे की तुमचे उमेदवार पळवा, तुमचे शाखाध्यक्ष पळवा, तुमचे विभागाध्यक्ष पळवा। अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना, तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत? आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो। आता मी तुम्हाला परत सांगते की आमचे हे नगरसेवक आले ना, उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार। उद्यापासून आम्ही परत नवीन मुलं, आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरती यायला, पुढची फळी तयार आहे काम करायला। आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही असेच लढणार। अनेक ठिकाणी काँग्रेस आणि वंचितमुळे काही जागा ज्या आहेत त्या मनसे किंवा ठाकरेंच्या, पण ते ऍक्च्युअली तो विचार काँग्रेसने करायला आणि 2 नंबरला पक्ष आहे त्या संदर्भात काय सांगाल? काही मोजक्या मतांनी अनेक सीट्स गेल्यात।
ते मी बोलली तसं ना की कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही. तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडताय, ते अजित पवारांना पकडतायत. म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसं आम्हाला आणि आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं, आम्हाला पैसे वाटून मतदान नको आहे. शर्मिलाताई, आदित्य आणि अमित ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये आणि दोघंही मिळून फिरले. त्यांच्या सगळ्या मेहनतीला एक यश मिळालंय असं वाटतंय का? आणि इथून पुढे मी त्यांना जसं तुम्हाला म्हणून बोलली काय तसं कामं की 0 आणि 20 ह्याच्यावरनं आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. सो मला तर असं वाटतं की मला वाईट नक्की वाटलं की कमी आले, पण तरीसुद्धा जिथून आम्ही चालू केलं 0 जसं बोलतो की आमचे सगळे नगरसेवक सगळे म्हणजे पक्षातली अख्खी जी दिसेल माणसं ती उचलत होते, त्याच्यावरती आम्ही ही लढाई लढलोय. समोर तुम्ही पैशाची पाकिटं दाखवत होतात, पोती दाखवत होतात, आमच्याकडनं एकही माणूस तसा पकडला गेलेला नाही आहे. तशी आम्ही लढाई लढलेलो आहोत. सो मला त्या दोघांचाच नाही, सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की काहीही नसताना हातात ते लढलेत आणि जिंकून आलेत. शेवटचा प्रश्न, साहेबांनी एक पोस्ट लिहिलेली आहे ज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केलाय, पण धनशक्ती आणि सत्ता शक्तीच्या विरोधात आपण लढलो, याचा सुद्धा कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या. त्यावर तुमचं मत? पण ते बरोबर आहे, ते मत काय देणार मी साहेबांच्या कमेंटवरती. बरोबर आहे ते मत, मी आता ते व्हायरल करणार सगळीकडे. बऱ्याच काळानं पायरीला गुलाल लागलाय घराच्या. तुम्हाला औक्षण खूप करायला खूप मिळालंय. खूप खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला मला. औक्षण करण्यापेक्षा आमचे लोक निवडून आले, ते लोक आणि काम करून निवडून आले. मी प्रत्येकाला सांगितलं, कारण मी प्रत्येकाच्या ठिकाणी कामाला जाते. असं नाही की आता निवडून आले म्हणून ते काम करतात, ते लोक बिचारे वर्षोनवर्ष काम करतात. सो ते निवडून आले म्हणून मला जास्ती अभिमान 20 आहे. वर्षानंतर ठाकरे एकत्र आलेत. ही निवडणूक महत्वाची होती. अनेकांनी म्हटलं की पहिलं भाषण कोण करेल, यातनं वाद होतील. एकदाही कुठलाही वाद समोर आला नाही. घर जुळून आलीत, मन जुळून आलेत. आता मराठी माणसाने कौल सुद्धा दिलाय. इथून पुढे एक चांगलं आहे. इथून पुढेही एकत्रच राहणार. इथून पुढेही आम्ही एकत्रच राहणार. आमचं कुटुंब पहिलं आणि नंतर सगळं नंतर.